तुम्ही जर एस-एस-सी जी-डीचा फॉर्म भरला असेल, तर त्यामध्ये आता फेस आयडी तुमच्या मोबाईलमधूनच तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पण ते कसं करायची प्रोसेस ते आज आपण बघूया. सर्वात आधी आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. वरती लॉगिनचा ऑप्शन दिसेल, इथं तुम्हाला लॉगिन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं अप्लायचा ऑप्शन दिसते, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 प्रकारचे इथे ॲड दिसतायत. आपण इथं कॉन्स्टेबल जी-डीसाठी आहे त्याच्यावर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथं गेल्यानंतर तुम्हाला माय ॲप्लिकेशन. माय ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2024 म्हणजे 26 दाखवते. तुम्हाला 2026 क्लिक करा, कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची पूर्ण माहिती दिसेल. तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करून पुढे आधार ऑथेंटिकेशनचा असं दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर आधार फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर आधार फेस आर-डी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर लॉगिन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल. इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं या प्रकारचं एक फेस व्हेरिफिकेशनसाठी ऑप्शन दिसेल. तर इथं तुमचा चेहरा घ्यायचा आहे, फोटो काढायचा आहे आणि इथं ग्रीन झाल्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे आणि तुमचं आधार फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट.